स्वतःच्याच पक्षामधील नेत्यांना जर न्याय देत नसतील तर ते 125 करोड जनतेला काय नाही देणार आहेत? कोणतंही सरकार येऊ दे पण फक्त आश्वासन देतं, पूर्ण करेल की नाही याचे शाश्वतीच नाही. मग काँग्रेसच बेस्ट वाटते आताच्या काळात. काँग्रेस बेस्ट कारण की त्यांचं आतापर्यंतचं काम आहे, वारसा आहे मंडलिकांचा आणि त्यांच्यावर आराममध्ये विश्वास ठेवू शकतो. शाहू महाराज, कारण मी एक रिसर्च स्टुडंट आहे आणि त्यांनीच रिसर्च स्टुडंटला सपोर्ट केला आंदोलन काळामध्ये. नमस्कार, महासत्ताच्या स्टुडंट कट्टा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. खरं तर लोकसभेचं मैदान आता चांगलंच तापलंय. रखरखत्या उन्हात नेते मंडळी प्रचार करत आहेत, वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन भेटी घेत आहेत. आपल्या सोबत काही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांसोबत आपण बोलणार आहोत. काही स्पर्धा परीक्षा करणारे आहेत, काही PhD करणारे विद्यार्थी आहेत. खरं तर या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये या विद्यार्थ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? भाजपनं जाहीरनामा जाहीर केलेला आहे, काँग्रेसचाही जाहीरनामा जाहीर झालेला आहे. या जाहीरनाम्याबद्दल त्यांना काय वाटतंय याबद्दल आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय नाव तुझं, काय करतोय? माझं नाव संभाजी खोत, मी सध्या PhD करतोय. अच्छा, खरं तर आता निवडणूक आहे, लोकसभेची 17वी लोकसभा आहे आणि यामध्ये काँग्रेसनेही जाहीरनामा प्रसिद्ध केलाय आणि भाजपनेही केलाय. नेमका कोणता जाहीरनामा तुला चांगला वाटतोय? काय वाटतंय जाहीरनामा? जाहीरनामा जर बघितला तर एक दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये, की जो काय भाजपचा जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये गॅरंटी हा शब्द एक उच्चारलेला आहे आणि दुसरा की काँग्रेसचा जो काय जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये न्याय म्हणून एक शब्द त्यांनी उच्चारलेला आहे जास्त वेळेला. तर मला असं सांगायचं आहे की हे पक्ष जर स्वतःच्याच पक्षातील नेत्यांना जर गॅरंटी देऊ शकत नसतील, ते पक्ष सोडून इतर पक्षामध्ये जात असतील, स्वतःच्याच पक्षामधील नेत्यांना जर न्याय देत नसतील, ते जर इतर पक्षामध्ये जात असतील तर ते 125 करोड जनतेला काय नाही देणार आहेत, काय गॅरंटी देणार आहेत? हा माझा पहिला प्रश्न त्यांना आहे. दुसरं की जे काय त्यांनी जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलेला आहे, बऱ्यापैकी दोन्हीही पक्षाचे जे काही जाहीरनामे आहेत ते एज्युकेशन पॉलिसीला धरून कॉमनच आहेत, की जेणेकरून पहिला जो काही मुद्दा आहे की जो काही पेपर लीक होतोय त्यामध्ये त्यांनी कायदा बनवणार म्हणलेले आहेत, हे पण सेम तेच म्हणलेले आहेत. दुसरा मुद्दा आहे की एक मात्र महत्वाची गोष्ट काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आलेली आहे ती म्हणजे की 12वी पर्यंतचं शिक्षण मोफत म्हणून त्यांनी जाहीर केलेलं आहे. मला एक असं सांगायचं आहे की सरकार एकीकडे मोफत धान्य वाटतं, पण गरिबी आपल्याला जर नष्ट करायची असेल तर मोफत धान्य वाटण्यापेक्षा मोफत शिक्षण देणं खूप गरजेचं आहे. मोफत शिक्षण द्याल तर ते गरिबी कुठेतरी कमी होईल, असं एक सांगायचं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी एक स्टार्टअपवरती खूप फोकस केलेला आहे. पण आता आपण तुम्ही बघताय महाराष्ट्रातल्या सारख्या ठिकाणी PhD करणारे काँग्रेसचा जाहीरनामा बरा की भाजपचा जाहीरनामा बरा असं कम्पेअर करता येणार नाही कुणाचा बरा वगैरे, कारण ते जाहीरनामे फक्त निवडून येण्यापुरत्या कालावधीतच आश्वासनं दिलेले असतात, पूर्ण होत नाहीत ही आश्वासनं. खरं तर आज बघायला गेलं तर देशामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे बेरोजगारीचं, आणि बेरोजगारीबद्दल कुठंच काही जाहीरनाम्यामध्ये दिसत नाही. आपल्याला काय वाटतं तुम्हाला? हा, हे बरोबर आहे की महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये सध्या बेरोजगारी हा एक खूप मोठा विषय आहे. कारण देशभरामध्ये एवढी लाखो पदं रिक्त आहेत तरी पण त्याविषयी कोणताच निर्णय शासनाकडून होत नाही. जरी तो निर्णय घेतला तरी त्यासंबंधी पुढची जी काय कारवाई ती होत नाही. कारण आता तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक भरतीमध्ये परीक्षा घोटाळा होतोय आणि हा परीक्षा घोटाळा त्या यंत्रणेमार्फत होत असतो आणि मुळात ही जी परीक्षा पारदर्शक पद्धती आहे ती सध्या महाराष्ट्रात किंवा देशभर कुठेच नाही. तर पहिल्यांदा प्रेफरन्स हा दिला पाहिजे जे प्रामाणिकपणे विद्यार्थी जे अभ्यास करत आहेत किंवा त्यांच्यासाठी परीक्षा पद्धती पारदर्शक करणं खूप गरजेचं आहे. कारण पूर्ण सरकारचा विश्वास जो आहे तो आता सध्या उठलेला आहे पूर्ण. कारण कोणतीही परीक्षा कोणतीही एक्झाम सरकार हे ट्रान्सपरंट घेत नाही, त्याच्यामुळे सरकारविषयी असणारं मत तरुणांचं कुठलं सरकार ट्रान्सपरंट घेऊ शकते असं वाटतं? सध्या तर सध्याचं जे सरकार महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये आहे ते तर सरकार हे करू शकत नाही. किमान भाजप तर हे सध्या करू शकलेले नाही. ते किमान आम्हाला अपेक्षा आहे काँग्रेसकडून की त्यांनी भविष्यामध्ये अशा पद्धतीने एक पारदर्शक पद्धतीने भरती करून या देशातले जे काही युवक आहेत, तरुण आहेत, ते बेरोजगार आहेत, त्या बेरोजगार लोकांच्या हाताला काम देणं खूप गरजेचं आहे. तर ते निश्चितपणे भविष्यामध्ये काँग्रेसकडून आमच्या अपेक्षा आहेत की देशभरामध्ये जे युवक आहेत जे शिकलेले आहेत, हाय क्वालिफाईड आहेत, तर त्यांच्या हाताला काम नाही, तर अशा विद्यार्थ्यांना जर त्यांनी चांगलं एक प्लॅटफॉर्म उभं करून दिला, गरीब मुलाला न्याय दिला तर ते खूप चांगलं होईल असं मला वाटतं. आपल्यासोबत काही स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थिनी सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय अपेक्षा वाटते आता एकूणच या निवडणुकीमध्ये महिला म्हणून काय अपेक्षा वाटते? एक महिला म्हणून मी एक सांगू शकते की निवडणुका म्हणजे फक्त आश्वासनांचा पाऊस हे एक समीकरण झालेलं आहे आणि म्हणजे कोणतंही सरकार येऊ दे पण फक्त आश्वासन देतं, पूर्ण करेल की नाही याचे शाश्वतीच नाही. मग कोणतंही BJP असू देत, काँग्रेस असू देत किंवा अजून कोणी असू देत. महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात त्यांनी बरेचसे जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे की
की सर्व्हायकल कॅन्सरवरती उपचारावरती भर देणार वगैरे. पण जर तुम्ही कोल्हापूरमध्ये आलात आणि जर तुम्ही आजूबाजूला पाहिलं तर महिलांच्या स्वच्छतागृहांचा खूप मोठा प्रॉब्लेम इथं आहे. जर इथं बाहेर येणाऱ्या पण महिला आहेत आणि इथल्या सुद्धा आहेत. जरी समजा इमर्जन्सीला आम्हाला कुठे जायचं असेल तर आम्ही तिथे नाही जाऊ शकत. तर हे आम्हाला प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. कोल्हापुरात ही मोठी समस्या आहे. खूप मोठी समस्या आहे. आतापर्यंतच्या नेते मंडळींनी काही सुधारणा केल्या नाही असं म्हणणं आहे तुमचं? नाही, आतापर्यंत कुणी केलेलंच नाहीये. इथून पुढे कोण करतील की नाही माहित नाही, की हे पण आश्वासन आहे, हे पण असंच निघून जाणार. तुम्ही म्हणताय काँग्रेस पण तसंच आहे, भाजप सुद्धा तसेच आहे, मग आता तिसरा पर्याय कोणता? मग तिसरा पर्याय तर आम्हालाच बघावं लागेल कोणाला तरी. काय वाटते तुम्हाला? काय वाटतं एकंदरीत ही सगळी जी आहे सिस्टीम आणखी पारदर्शकता आली पाहिजे सगळ्यामध्ये म्हणा. तसेच महिलांच्या बाबतीत आणखी खूपच उदासीनता दिसते आणखी. तर आणखी काम व्हायला पाहिजे चांगल्या पद्धतीने. महिलांच्या बाबतीत अजून काम व्हायला पाहिजे. अजूनही काही विद्यार्थी आहेत, आपण बोलूयात त्यांच्याशी. काय सांगशील नेमकं काय आता तुम्ही विद्यार्थी म्हणून तुमची काय अपेक्षा आहे आत्ताच्या एकूणच या राजकारणांमध्ये? खरं तर विद्यार्थी आणि एज्युकेशन सेक्टर हे खरं तर एक जवळचं नातं आहे. आणि महाराष्ट्रात असेल आणि भारतात असेल, भारत हा युवकांचा देश म्हणून बघितलं जातं. खरं तर हे युवकांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. कारण का, जर प्रोडक्टिव्ह एज आपल्याला वापरायला मिळत असेल, जे सरकार आहे त्यांनी त्या एजचा आपल्या देशाच्या विकासासाठी खरं तर घडवून घेतली पाहिजे. प्रगती घडवून घेण्यासाठी गरज आहे. कारण ह्यामधला जो एज्युकेशन झालेला आहे, एज्युकेटेड झालेला आहे, डिग्र्या घेऊन बसलेले विद्यार्थी, त्यांना जर हाताला काम नसेल तर ती पॉझिटिव्ह एनर्जी असलेली लोक सगळी बाहेरच्या देशात जात आहेत. आणि खरं तर आपल्या भारतातली एवढी टॅलेंटेड बाहेर जात असेल आणि त्यांची डेव्हलपमेंट करत असेल तर हे दुर्दैव आहे भारताचं. तर भारतामध्ये ह्या गोष्टींना सगळ्यात महत्त्वाचं रचनात्मक काम केलं पाहिजे की आपण त्यांना एज्युकेटेड करतोय, हे करतोय, तर त्यांना नोकऱ्या पण देणं काम आहे. कोल्हापूरबद्दल काय म्हणतो? निश्चितपणानं कोल्हापूर हे पर कॅपिटल इन्कम मध्ये असले मोठं शहर आहे, हे सगळं खरं आहे. पण इथं म्हणजे ह्याच्या बाबतीत काय तर दुर्दैव हे की IT कंपनी नाहीत इथं, परत नंतर IT हब नाही आहे. कारण एवढं मोठा टॅलेंटेड वर्ग आहे इथं, पण इथं आपण देऊ शकलो नाही. कारण ते मग कोणाची इच्छाशक्ती आहे कमी पडली किंवा कोणाची इच्छाशक्ती जादा असेल, बाबा इथल्यापेक्षा अजून कुठेतरी असेल. पण हे मात्र नक्की आहे की कोल्हापूरचं टॅलेंट हे बाहेर जात आहे. मंत्री आमदार खासदारांचं अपयश म्हणावं लागेल. निश्चितपणानं मंत्री खासदार आमदारांचं अपयश म्हणावं. कधी कधी आम्हाला उच्च शिक्षण मंत्री पद सुद्धा इथं मिळाली, पण तिथं आम्ही IT हब उभा करू शकलो नाही. हे दुर्दैव म्हणावं लागेल. कारण कोल्हापूरचं नाव हे फक्त आता रिसेंटली आम्हाला हार्डली 400-500 वर्षात खरं तर मुंबईचं नाव दिसतंय. पण त्याच्या आधी 3-4 हजार वर्षांचा इतिहास कोल्हापूरला आहे. आणि त्या कोल्हापुरात आपण IT हब उभा करत असेल तर हे दुर्दैवच आहे. खरं तर शैक्षणिक क्षेत्रातल्या सुधारणा असतील किंवा एकूणच स्पर्धा परीक्षेची जी भरती प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जर इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर कोणतं सरकार करू शकते? महाविकास आघाडी की महायुती? आता तर सध्या कोणत्याच सरकारवर आमचा विश्वास नाही. आमचा विश्वास आहे तो नेत्यावर असेल. कुठलाही नेता, तो कुठल्याही पक्षाचा असू दे, कुठल्याही राज्यातला असू दे किंवा कुठल्याही विधानसभेचा असू दे, आमचं एकच म्हणणं आहे की विद्यार्थ्याची बाजू मानणारा एक प्रतिनिधी आम्हाला हवा आहे. आणि तो आपला मुद्दा सर्वांचा, कुठलेही असू दे, PhD वाल्यांचा असू दे किंवा शिक्षक भरतीचा असू दे किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा असू दे, त्यांचं मार्गदर्शन किंवा सगळ्या सुविधांचा विचार करून जर विधानसभेत प्रतिनिधित्व करणारा जर नेता आम्हाला असेल तर तो कोणताही पक्षाचा नेता आम्हाला आवडेल. पण आता लोकसभा सुरू आहे, शाहू महाराज आहेत, संजय मंडलिका आहेत, यांच्या संदर्भात काय वाटतं तुला? कोण बेटर वाटतं? आम्ही आता मागच्या वर्षी आमच्या मतदारसंघातून संजय मंडलिकांना निवडून दिले, तर त्यांना आमचा एवढा प्रतिसाद मिळाला नाही की विद्यार्थ्यापर्यंत ते पोहोचलेच नाहीत. विद्यार्थी म्हणण्यापेक्षा ग्रामीण भागात आणि आपल्या कोल्हापूर शहरात जास्तीत त्यांचा प्रचारासाठीच वापर केला जातो असं मला वाटते. आणि जर त्यांना आता आम्ही संधी दिलेली होती, संधी जर त्यांनी जर हे केलं असेल तर आम्ही शाहू महाराजांच्या वर विश्वास ठेवून आम्ही त्यांना यावेळी निवडून देण्याचा प्रयत्न करणार. तुम्हाला काय वाटते, महाविकास आघाडी की महायुती? मी या पक्षांवरती न बोललेलंच बरं आहे. कारण 10-15 वर्षे उपमुख्यमंत्रीपद भोगलेली लोक आहेत, 5-5 वर्षे मुख्यमंत्रीपद भोगलेली लोक आहेत. ते आज पक्ष आपला सोडून दुसऱ्या पक्षात जातात. मग ह्यांना 5-15 वर्ष देऊन जर महाराष्ट्राचा विकास करता आलेला नसेल, काय नसेल, तर यांच्यावर बोलण्याचा काही उपयोग नाही. त्यांच्यावरती बोलून मी म्हणेल की जो कोणी विद्यार्थ्यांच्या बाजूने, विद्यार्थ्यांचा विकास करण्याच्या बाजूने असेल, जो कोणी विद्यार्थ्यांची बाजू घेऊन विधानसभेत मांडणार असेल, लोकसभेत मांडणार असेल, त्याच्या बाजूने सर्व विद्यार्थी राहतील असं मला वाटते. खरं तर भरती प्रक्रियाबद्दल आपण गेल्या अनेक दिवसापासून ऐकतोय की जी एकूणच स्पर्धा परीक्षेची भरती प्रक्रिया आहे ती या ठिकाणी पारदर्शकपणे होत नाही. पेपर फुटी प्रकरणं असतील, परवा झालेली शिक्षक भरती असेल, त्यावरही अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आपल्यासोबत एक DED केलेला विद्यार्थी आहे, त्याच्यासोबत बोलूयात. काय सांगशील, शिक्षक भरतीची प्रक्रिया झाली त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं नेमकं?
एकंदरीत शिक्षक भरतीबद्दल बोलायचं झालं तर भरती ही झालेली आहे, पण ही भरती अशी झाली की धड आपल्या म्हणजे ते विद्यार्थ्याच्या हातात पण नाही आणि धड सरकारच्या पण हातात नाही असं झाले. 2017ला पहिली भरती झाली, त्यावेळी 25,000च्या आसपास जागा काढल्या, त्यातल्या 4,500-5,000 फक्त शिक्षक भरती झाली. त्यानंतर 5 वर्षांनी 2023ला शिक्षक भरती झाली, एक्झाम झाली. डिसेंबर 2022ला फॉर्म सुटले, 23ला एक्झाम झाली 2023 एप्रिलच्या महिन्यामध्ये, आणि त्यानंतर 2024ला आत्ता रिक्रुटमेंट प्रोसेस, आत्ता डॉक्युमेंटेशन झालं. त्यामध्ये आश्वासन दिले की 67,000 जागा काढणार आम्ही. 67,000 जागा काढल्यानंतर त्यांनी काढल्या 34,000, 50% आता भरून घेतो म्हणते. 34,000 वरून त्यांनी 21,000 जागा फक्त अपलोड केल्या. 21,000 मधले फक्त आता त्यांनी 11,000 भरून घेतलेत. म्हणजे विद्यार्थ्यांनी अजून किती वाट बघायची. एकंदरीत जर बघितलं असं तर माझा स्कोअर 115 आणि मेरिट लागले 116, तर 17,000 ज्या जागा भरणार होत्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या, तर त्यामध्ये त्यांनी फक्त 11,000 भरल्या. तर कुठेतरी जे कॅन्डिडेट्स आहेत शिक्षक भरतीचे त्यांची नाराजगी सरकारला, ह्या नाराजगीला सरकारला सामोरंच गेलं पाहिजे. आता तर आपण बाजूच्या राज्यांचा विचार केला तर बिहार, आपण म्हणतो की सर्वात मागासलेलं राज्य आहे भारतामध्ये, तर बिहारमध्ये 1,80,000 जागांची भरती काढली. त्यांचा आता 3री टर्म चालू आहे ते शिक्षक भरतीची. आपल्या जर राज्यामध्ये प्रत्येक 5 वर्षात तुम्ही फक्त आश्वासनं देत राहिला, आणि आपण असं म्हणतो की शिक्षक हा सर्वात मोठा गुरु म्हणजे व्यक्ती असतो विद्यार्थ्याच्या जीवनामधील, कारण विद्यार्थी हा त्याचं पवित्र पोर्टल हे पवित्र नाही असं म्हणायचं का? अपवित्र झालेच. अच्छा. कारण मध्ये TET घोटाळा झाला, तर त्यामध्ये परत त्यांना संधी देण्यात आली, त्यांची नावं बाद करण्यात आली. ही नुसते सरकार दाखवण्यापुरतं करत आहे. म्हणजे मी कोणत्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा घोळ झालेला असं म्हणायचं. खरं तर आता जे काही महाराष्ट्राचं सगळं राजकारण बघितलं तर महाराष्ट्राचा राजकीय सुसंस्कृतपणाबद्दल तुला तरुण म्हणून काय वाटतं? खरं तर आता राजकीय दृष्ट्या एक विचार करण्याची गोष्ट आहे की आज ज्या नेत्यांना आपण विरोध करत आलो गेले कित्येक दिवस झाले, ते जर सत्तेमध्ये सामील होत असतील, सत्तेमध्ये बसत असतील, तर नक्कीच आपण ज्या पक्षाचं आतापर्यंत समर्थन करत आलो त्या पक्षाविषयी मनात खेद वाटणं साहजिक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे राजकारण आता तरी सगळ्याच पद्धतीने एक दूषित झालंय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आज ज्या नेत्यांच्या मागे आम्ही गेले कित्येक वर्ष झालं काम करतोय, ते नेते भ्रष्टाचारी नेत्यांच्या मांडी लावून बसत असतील, तर कुठेतरी एक युवा वर्गातून एक विद्यार्थी म्हणून नक्कीच दुर्दैव आहे. आणि एक गोष्ट सांगायची की आम्ही जायचं तरी कुठं, हा सगळ्यात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे निर्माण झालेला आहे. राजकारण्यांना एक तरुण म्हणून तू काय सांगशील? राजकारण्यांना एक तरुण म्हणून माझा एवढा सल्ला असेल की काम हे ग्राउंड शेवटच्या गावातील शेवटच्या टप्प्यापर्यंत झालं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या हिताचं झालं पाहिजे. म्हणजे असं नाहीये की विद्यार्थ्याचं हित त्यात महत्वाचं आहे, पण ग्रामीण भागातील असो शहरी भागातील असो प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. त्या विकासाच्या दृष्टीने जेवढ्यात मोठं राजकारण करता येईल तेवढं चांगले एक विद्यार्थी म्हणून. खरं तर राज्यात जे आता राजकारण सुरू आहे ते खूपच त्याचा सुसंस्कृतपणा जो आहे तो बिघडलेला असं तरुणांचं म्हणणं आहे. आणखीन काही आपण स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांशी बोलूया. काय वाटतं एकूणच आता लोकसभा 17वी लोकसभा लागलेली आहे, एक महिला विद्यार्थिनी म्हणून काय वाटतं? महिला विद्यार्थिनी म्हणून म्हणताना मी टोटली भाजप सपोर्टर आहे. कारण गेल्या 5 वर्षांमध्ये आणि 15 वर्षात मागची म्हणजे 14 पासूनची टर्म आपण घेतली लक्षात, तर भरपूर योजना महिलांसाठी पण आणलेल्या होत्या या सरकारनं. आता मी प्रत्यक्ष लाभार्थी आहे. जेव्हा कोरोना काळ होता तेव्हा आम्हाला धान्य मोफत मिळत होतं, आणि ज्या बायकांनी ह्याचं खातं काढलं होतं जनधनाचं, तर त्याच्यामध्ये आम्हाला दर महिन्याला 500 रुपये जमा होत होते, आणि 6 महिने जवळजवळ आम्हाला 500 रुपये मिळाले. म्हणजे ते पण 500 रुपये कोरोना काळामध्ये खूप मोठी गोष्ट होती. मला असं वाटत नाही की याआधी कुठल्या सरकारनं इतकं इझिली तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे भरलेले असतील. तसंच 33% आरक्षणाचा जो मुद्दा होता तो सुद्धा या सरकारने जाहीरनाम्यात असल्यापासून पूर्णपणे केला. असे अनेक जे जाहीरनाम्यात. स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहात, स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत फारच हे सरकार जे आहे ते सुमार कामगिरी करते अशा पद्धतीचं म्हणणं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय. याबद्दल तुम्ही सुद्धा स्पर्धा परीक्षा करताय, तुम्ही समाधानी आहात काय सरकारची एकूणच कामगिरी? त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार यामध्ये फरक करावा लागेल. आपण आता राज्यावर बोलू.
तर त्याच्यामध्ये इथला जो सरकारचा परफॉर्मन्स आहे तो काय आम्हाला म्हणजे पसंतीस पडलेला नाही आहे. इथे पण बेरोजगारीची समस्या आहे आणि ज्या भरती आहेत त्या किती मला तर वाटते जवळजवळ 10 वर्ष झालेल्याच नाही आहेत, कुठल्या पण भरती असू देत. इवन आता युनिव्हर्सिटीतली सुद्धा आपल्याकडं भरती जी होणार होती ती पण अजून झालेलीच नाही. म्हणजे त्याची चर्चा आम्ही खूप ऐकली पण ती काय अजून ॲड्स वगैरे काही निघालेल्या दिसत नाहीत. आणि थोड्या जो चांगला परफॉर्मन्स म्हणता येईल तो सारथीची जी फेलोशिप होती ती तुम्हाला आता मिळतीये परत. तो एक चांगला मुद्दा आहे. म्हणजे चांगले पण गोष्टी सांगितल्या पाहिजे. PhD करून काय द्यावे लावणार अशा पद्धतीचं वक्तव्य उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा केलं होतं, त्याच्याबद्दल तुला काय वाटतं एक विद्यार्थ्यांना? PhD करून दिवे लावणार म्हणजे वॅक्सिन जेवढ्या केलेल्या आहेत ते सगळे डॉक्टरच आहेत. आणि PhD करून रिसर्च जर तुम्ही जास्त रिसर्चवर पैसे खर्च नाही केले तर तुमच्याकडून शोध लागणारच नाही. आणि जर शोध लागणार नाही तर देश कसा पुढे जाणार? चायना त्याचा मॅक्झिमम जो त्याचा बजेट आहे त्याच्यातलं मॅक्झिमम तो रिसर्चवर खर्च करतोय आणि मुलांच्या एज्युकेशनवर खर्च करतोय. पण आपल्या बजेटमध्ये आपल्या एज्युकेशनवर एवढा खर्च झालेला दिसत नाही आहे. हा 1% पण नसेल आय थिंक. आणि जे काही लास्ट इयर झाले मुलांबरोबर म्हणजे सारथी, बार्टी आणि महाज्योतीची जी मुलं होती यांच्या 2 वेळा परीक्षा घेतल्या गेल्या, परत ते पेपर फुटले आणि परत त्यांना अजून थांबवलं. म्हणजे त्यांना इंटरव्ह्यूसाठी कॉल आलेले आणि इंटरव्ह्यूचे कॉल येऊन पुन्हा एक्झाम द्यायला लावल्या आणि आता ती 2 वर्ष वाट बघतात आणि अजून त्यांच्या फेलोशिपचं काही नाही झालं. तुला काय वाटतंय की विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, ते कुठलं सरकार सोडवू शकेल, भाजप की काँग्रेस? सरकार दोन्ही सोडवू शकतात, कपॅसिटी दोघांची आहे, पण करायचं कुणाला हे ते पण महत्त्वाचं आहे. त्यांच्यामध्ये कोणते राजकीय नेते आहेत हे महत्त्वाचं आहे. जसं की कोल्हापूरचं राजकारण आपण बघतोय आता की नेते कोण आहेत हे बघून लोक मतं देतात, कारण की आपलं काम होणार का हे बघितलं जातं. पण जर देशामध्ये बघितलं तर भाजप सरकार फेल ठरले, बेरोजगारी भरपूर जास्त वाढली आणि जे काही काँग्रेसच्या जादीच्या योजना होत्या त्याच त्यांनी पुढे राबवलेल्या आहेत. त्यांचं स्वतःचं असं नवीन काही बघायला मिळालं नाही. जसं या म्हटलं की धान्य देत होते, करोना काळात अक्षरशः बायका रडलेल्या आहेत, कारण की फक्त डाळ पण त्यांना देत नव्हते, गहू देत होते आणि तांदूळ मिळत होते आणि 500 रुपये आणि डाळ देत नव्हते. पण काँग्रेसच्या काळामध्ये डाळ त्यांना 1-2 रुपये किलोने, तांदूळ मिळत होते आणि दिवाळीच्या काळामध्ये जे म्हणजे जे हे आहे दारिद्र्यरेषेखाली त्यांना बऱ्याच गोष्टी मिळून. तुझ्यामध्ये काँग्रेस बेटर आहे? माझ्या मते केंद्रामध्ये आलं तर काँग्रेसच बेटर आहे. आणि पण इथं जर ग्राउंड लेवलला बघायला झालं तर आपले नेते कोण आहेत पहिल्यांदा ते बघून मत देणं महत्त्वाचं. आता ग्राउंड लेवलला शाहू महाराज आहेत आणि संजय मंडलिक आता या ठिकाणी निवडले. त्यांना माझा सपोर्ट राहील, कारण की जे कोल्हापूरचे आपण इतकं सगळं बघतोय हे मोस्टली मंडलिकांमुळेच आहे. काँग्रेस बेटर आहे म्हणतेस तू आणि मंडलिक मात्र? पण मंडलिक, मी तेच सांगते, कोल्हापूरचं राजकारण हे ग्राउंड लेवलला आहे आणि मोस्टली नेते म्हटलं तर मंडलिकच. कारण की कसं आहे, सदाशिव मंडलिकांचं आपण नाव इतकं ऐकतो, त्यांनी कोणताही स्टुडंट जर त्यांच्याकडे कामासाठी गेला तर ते कधीच नाही म्हणत नाहीत. किंवा तुम्हाला आज जर एखादं आपलं काम करून घ्यायचं तर ते नेतं कोण, तुम्हाला लगेच कोण भेटतील, लगेच तुम्ही कोणापर्यंत रीच होऊ शकता, हे दोन्ही गोष्टी आहेत. काही लोक मंडलिकांना पण हेल्प करतील, काही लोक शाहू महाराजांना पण सपोर्ट करतील. अजून काही विद्यार्थी आहेत, बोलूयात आपण त्याच्याशी. काय सांगशील तू, काय नेमकं करतोयस? आणि आता सध्या M.Com फर्स्ट इयरला आहे. ॲज अ स्टुडंट म्हणून माझा हाच प्रश्न आहे की आपल्या एज्युकेशन सिस्टमबद्दल सरकार म्हणते की आम्ही चांगल्या चांगल्या सुधारणा वगैरे करू, पण असं दिसून येते की विद्यार्थी डिग्री तर घेत असतात पण त्यांचं शिक्षण त्या मात्र त्यांच्या मागे येत नसते, त्यांच्यामध्ये त्रुटी निर्माण झालेल्या असतात आणि त्याचमुळे मुलांना पुढे जाऊन भविष्यामध्ये जॉब घेण्यासाठी मात्र आणि परत त्यांना शिक्षण घ्यावं लागते. मग या परिस्थितीमध्ये असं करता येत नाही का की विद्यार्थ्यांसाठी एक असा प्लॅटफॉर्म तयार करता येईल एज्युकेशन सिस्टममध्ये, जेणेकरून त्यांना करंट ट्रेंड जो आहे, जे करंट ट्रेंड्स आहेत जे गरजेचे आहेत, आता AI येत आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची इन्फ्लुएन्स होत आहे सगळीकडं, जे की जग बदलून टाकेल परत. आणि बँकिंग, आता मी कॉमर्सचा विद्यार्थी, आता बँकिंग सारखा एखादा सेक्टर विचार केला आणि त्यामध्ये जे बँकिंग क्षेत्रामध्ये जी मुलं आता परीक्षेची तयारी करतायत तर त्यामध्ये असं दिसून येत आहे की रिपिटेटिव्ह टास्क असल्यामुळे परत ही शंका निर्माण होती की AI ह्याला पूर्णपणे हे आपल्यामध्ये घेऊन टाकल आणि मग ते मुलं काय करतील नंतर, मग त्यांना त्याचं कधी नॉलेज देणार आपण, त्यांना कधी आपण आता करंट येणाऱ्या ट्रेंड्सबद्दल आपण त्यांना शिकवणार, जेणेकरून ती मुलं भविष्यामध्ये बेरोजगार होऊ नयेत आणि एकंदरीत देशाचा विकास व्हावा. हे कुठलं सरकार करू शकते असं तुला वाटतंय? सरकार तर दोन्हीच करू शकतात, कारण सरकार आहे नेहमी. निवडावं तर एकच लागेल ना आपल्याला, मग आपण कोणाला निवडायचं? आता सध्या तर माझा तरी विश्वास कुठल्या सरकारवर असा दिसत नाही. मी फर्स्ट टाइम वोटर आहे तसं जर पाहिलं तर. पहिलं मतदान खूप महत्वाचं मतदान आहे, त्यामुळं
कुणाला तरी करावं लागेल, नोटाला तरी दाबून चालणार नाही, आणि पहिलं मतदान आहे तुझं, त्यामुळं तू काय विचार केलायस? आता माझ्यासाठी तर पर्सनली काय नाहीच आहे आता सध्या, पण जे आहे ते बेटर आहे, तेच बघावं लागेल. त्यानुसार तर मग काँग्रेसच बेस्ट वाटते आताच्या काळात. काँग्रेस बेस्ट. आता एकूणच मी सर्वांना कॉमन प्रश्न विचारतो. आपण अनेक म्हणजे एकूण जी स्पर्धा परीक्षेची तयारी असेल किंवा भरती प्रक्रिया असेल याच्यावर बोललेलो आहे. मात्र आता सध्या कोल्हापूरच्या राजकारणावर आपण बोलूयात. कोल्हापूरमध्ये आता शाहू महाराज हे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि संजय मंडलिक हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. मग आता दोन्हीपैकी बेटर कोण हे तुम्हाला तरुणांना ठरवायचं आहे, कारण तुम्हाला मतदान करायचं आहे. आणि त्यामुळं तुम्ही एका वाक्यात सांगायचं आहे की कोण बेटर आणि का, एका वाक्यात सांगायचं. काय वाटतं? मला तर वाटतं शाहू महाराज आले तर बेटर ठरेल, कारण की 60 दिवस सारथीचे विद्यार्थी उपोषणाला बसलेले होते. आपले जे काही खासदार महोदय होते एकदाही त्यांना तिथे येता आलं नाही, पण शाहू महाराजांनी जवळपास 1.5 तास वेळ आम्हाला त्यांच्या पॅलेसमध्ये दिला होता. तुला काय वाटतं? मला तर शाहू महाराजच वाटतात. अच्छा. हो, कारण त्यांना वारसा देखील आहे कोल्हापूरचा, असं वाटतं की शाहू महाराज ऑफकोर्स, कारण संवेदनशील राजकारण आहेत. संवेदनशील. तुला काय वाटतं? शाहू महाराज का? ग्राउंड लेवलला रिच लोकल. अच्छा. तुला काय वाटतं? शाहू महाराज सारथीमुळे. सारथीमुळं. तुला? शाहू महाराज. कशामुळं? लोकल. मंडलिक. कशासाठी? आपकी बार 400 पार. अच्छा. केंद्रातले संजय मंडलिक. कशासाठी? त्यांचा ते आतापर्यंत जे कार्य केलेत ह्याच्यावर थोडाफार विश्वास ठेवून त्यांना पुन्हा संधी दिली तर नक्कीच कोल्हापूरचा विकास होऊ शकतो. तुला? संजय मंडलिक. एका वाक्यात का? कारण की त्यांचं आतापर्यंतचं काम आहे, वारसा आहे मंडलिकांचा, आणि त्यांच्यावर आराममध्ये विश्वास ठेवू शकतो. तुला काय? शाहू महाराज, कारण की नवीन नेतृत्व, काहीतरी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू शकतो आपण, कारण की आम्ही सारथीला किती प्रयत्न केलेत आणि त्यांनी आम्हाला किती मदत केली हे आम्ही शाहू महाराजांकडून अपेक्षा आहेत. हो. तुला काय? शाहू महाराज, कारण जनसामान्यातील लोकांपर्यंत पोहोचून काम करू शकतात ही खात्री आहे आम्हाला. अच्छा. तुम्हाला? शाहू महाराज, कारण मी एक रिसर्च स्टुडंट आहे आणि त्यांनीच रिसर्च स्टुडंटला सपोर्ट केला आंदोलन काळामध्ये. अच्छा. आणखी काय विद्यार्थी आहेत आपण? तुला काय वाटतंय? मंडलिक साहेब बेटर आहेत, कारण असं मला वाटतं की राजकारण हा एक असा विषय आहे जिथं एखादं राजघराणं वेगळं आणि एखादा राजकारणी वेगळा. असं मला वाटतं की किंग आणि किंग मेकर, महाराजांनी किंग मेकर ही जी पोझिशन आहे ती सांभाळली आणि राजकारणी किंग. तुला काय? मंडलिकच, कारण केंद्रात ज्या पक्षाची सत्ता आहे त्याच पक्षाची सत्ता जर ग्राउंड लेवलला असेल तर विकास जास्त पद्धतीने साधता येईल. केंद्रात मोदी सरकार राहील असं वाटतं तुला? निश्चित, त्यामध्ये काही निश्चित. तुला काय? शाहू महाराजच वाटतात, कारण ग्राउंड लेवलला काम आहे, वारसा आहे त्यांचा, त्यामुळे शाहू महाराज. तुम्हाला? शाहू महाराज, कारण या राजकारणाला 10 वर्षाच्या राजकारणाला कंटाळलोय आम्ही सगळे, त्याच्यामुळं चेंज झालाच पाहिजे. शाहू महाराज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय सर्व गोष्टीवर खरं तर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत नाहीत किंवा कोल्हापूरचं प्रतिनिधित्व करत, तर देशाचं प्रतिनिधित्व सामाजिक, कारण ज्या घरानं देशाला आरक्षण पहिल्यांदा दिलं ते घरानं म्हणजे शाहू महाराज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सहकार असेल, सर्व गोष्टी असतील, शाहू महाराज फक्त इथले नाही तर पूर्ण देशाचा चेहरा शाहू महाराज बनणार आणि ते काँग्रेसचा चेहरा बनणार, त्यात तीळ मात्र शंका नाही. त्यामुळे शाहू महाराज हे फक्त कोल्हापूर लोकसभा मतदार राहणार नाहीत, ते तर महाराष्ट्राचा आणि देशाचा चेहरा बनणार. तुला शाहू महाराज? मला वाटते शाहू महाराज, कारण कोल्हापूर संस्थानामध्ये म्हणजे भारतामधील कोल्हापूर संस्थानामध्ये पहिला सक्तीचं आणि मोफत शिक्षण देणारं कोल्हापूर संस्थानच होतं. त्यामुळे जुना इतिहास जर पाहता तर शाहू महाराज आपल्याला कार्य करतात. तुला काय? संजय मंडलिक वाटतात, जे विद्यार्थ्यांची प्रश्न सोडू शकतात ते आमच्यासाठी योग्य आहे. अच्छा. एकूणच तुम्ही या ठिकाणी पाहिलं की शिवाजी विद्यापीठातील हे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी, PhD करणारे विद्यार्थी यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. एकूणच भरती प्रक्रिया असेल, स्पर्धा परीक्षेची एकूणच अवस्था असेल, त्याबद्दल या विद्यार्थ्यांची खूप नाराजी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्या संदर्भात त्यांनी अनेक सूचना देखील या सरकारला केलेल्या आहेत. काही नेते मंडळींना सुद्धा काही सूचना त्यांनी केलेल्या आहेत आणि काही अपेक्षा सुद्धा या नेत्यांकडून त्यांनी व्यक्त केल्या आहेत. जावेद तांबोळे, महासत्ता, कोल्हापूर. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.